आणलेस इकडे? अरे काय? त्या दिवशी तू प्रॉमिस नव्हता केलंस मला की गच्चीवरती मी तुझ्या बरोबर येईन, गप्पा मारेन. हा केलं होतं. मग प्रॉमिस न पाळता मस्त ढाराडूर झोपला होतास तू रूम मध्ये. मी त्या दिवशी आजारी होतो ना. अरे मग आजारी असताना प्रॉमिस कोणी करायला सांगितलेलं? अगं हो पण थँक्यू सो मच, तू मला मारलंस. थँक्यू सो मच यार. आता मला कळलं तू माझी अमृता प्रभुणे, माझी बेस्ट फ्रेंड जी मिसिंग होती यार, ती परत आली आहे. यस. Oh, finally my best friend is back. Thank you so much यार. किती दिवस मिस केलं मी अमृता प्रभुणेला यार. आय एम सो हॅपी. अरे यार मी सॉलिड टेन्शन मध्ये होतो माहितीये का तुला. म्हणजे मधल्या पिरियड मध्ये ना तू अशी काहीतरी एकदम वेगळेच लुक्स देत होती, काहीतरी असं हरवलेली असायची, विचारामध्ये असायचीस. मला असं वाटायचं की म्हणजे आपली फ्रेंडशिप तशीच आहे ना अजून सुद्धा का, त्याला एक वेगळं टर्न मिळालंय. अशा मी याच्या बट असं तू आताही परत तसंच बघतेस. काय झालंय? तू बोलत नाहीयेस. माझं प्रेम आहे तुझ्या. अमृता तोंड बघ तुझं. हो मग मी घाबरलो यार. मला खरं वाटलं यार. तू पण ना यार. नौटंकी खुणीकडची यार. ऐक ग. बट यार ऍक्च्युली आय एम हॅपी फॉर 2 reasons. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड अमृता प्रभुणे परत मिळाली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, डिवोर्सचे पेपर्स फायनली रेडी झाले. आता फक्त 1.5 महिना उरलाय यार. 1.5 महिन्याने आपण दोघंही फ्री. आपला डिवोर्स होणार, दोघं आपापल्या मार्गाने पुढे जाऊया यार आयुष्यात, है ना. तू तुझा आयुष्य एन्जॉय करशील, मी माझा आयुष्य एन्जॉय करणार यार. एक नवी सुरुवात. विचार कर ना यार, अजून 1.5 महिन्याने तुझ्या घरी तू मस्त बसलेली असेल टीव्ही समोर आणि तुला हवे ते कपडे घालून तू छान चायनीज खात असशील यार. आणि मी इकडे किवला आणलं असेल. विचार कर किव एवढं साडी नेसून आमच्या घरात गाडग्याची सून म्हणून. ओके मला सोड. कुठेस तू? ओके 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 मला सोड. ओके ओके कियारा ओके मी उठ. कियारा काय अक्की अक्की लावून ठेवलंय. आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे. किती स्वप्न बघितले होते मी. खूप प्रेम सुद्धा केलं होतं तुझ्यावर. अगं अगदी फुलासारखं जपणार होतो मी तुला. बट यू हॅड टू ब्रेक माय हार्ट, डिडंट यू? नाउ यू विल पे फॉर इट. चल आपण एक फोटो काढूया. ये इथं. किती छान सजवलं ना मी सगळं. स्माइल फॉर द कॅमेरा. कियारा स्माइल. स्माइल कियारा. कॅमेराकडे बघ. कॅमेराकडे बघ. स्माइल दे नीट नीट. फोटो किती छान आलेत बघ. चला अटलिस्ट फोटो मध्ये तरी वाटतंय आय लव्ह मी टू. काहीही कर अर्जुन, मी तुझ्यावर कधीच प्रेम करणार नाही. सॉलिड धमाल असणार आहे यार. आय एम सो एक्साइटेड यार. आणि फक्त 1.5 महिन्याने घडणार आहे. येस.
फक्त यार अमृता एकच प्रॉब्लेम झाला. म्हणजे आपलं ठरलं होतं की आपण इतकं भांडायचं ना की त्यांना असं वाटलं पाहिजे की हे दोघं एकमेकांच्या बरोबर राहूच शकत नाही, त्यांचा डिवोर्सच झाला पाहिजे. आणि मग तू त्यांची नावडती पण झाली असतीस, ते रागवले असते तुझ्यावर. पण तसं घडलंच नाही यार. हा, तू सगळ्यांची आवडतीच झाली आहेस. इनफॅक्ट सगळ्यांची जरा जास्तच लाडकी झाली आहेस. मी हे जेजुरीला बघितलं, म्हणजे माई मला डोळे दाखवते आणि तुला हे ग अमृता, माझी गुणाची अमृता, बस ग अमृता, आमची सून अमृता, अमृता अमृता अमृता. हा? अरे म्हणजे मला असं वाटलं होतं की म्हणजे मी कोणीतरी परक आहे आणि तू त्यांच्या घरातली आहे. एक वेळ ते मला बाय करतील पण तुला अजिबात जाऊ देणार नाही कुठे. नाही यार, तू सगळ्यांची फेवरेट झालीस, सगळ्यांची फेवरेट. पण तुझी नाही. नाटक आता नाही भेटत निघणार. नौटंकी. तुला कधीच कळणार नाही माझं प्रेम. तुझं प्रेम नकोय रे मला, ठेव तुझ्याकडे. तू मला रिजेक्ट केलंस त्याच दिवशी संपलं ते सगळं. आणि प्रेम असो किंवा नसो, यू विल ऑलवेज बी माय वाईफ. अक्षयची हुन देणार मी तुला. आणि हा, आपले बरोबरचे हे फोटोज हे आता अक्षयपर्यंत पोहोचतील. आणि हे बघून त्याच्या दृष्टीने त्याला हेच वाटेल that we are enjoying our first night together. Then he will hate you. विसरून जाईल तो तुला. बाय. नो, आकी, आकी, प्लीज हेल्प मी आकी. कुठे आहेस तू आकी? आकी. ही आहे आपल्या भविष्याची आणि आपल्या येणाऱ्या काळाची किल्ली, स्वातंत्र्याची किल्ली, आपले डिवोर्स पेपर्स. चला वाचून घेऊया. 2 दिवसांनी गोडबोले येतील, पटापट सह्या करू आणि मग आपले मार्ग मोकळे, है ना? काय करतेस तू? इकडे बघ ना, हे महत्वाचं आहे. अरे ते अनंत दादांनी जेजुरीचे फोटोज आणलेत ना प्रिंट करून, माईंनी मला काम दिलंय अल्बम मध्ये लावायचं. ते नाहीये महत्वाचं, ते आठवणींचं काय करायचंय पुढे आपण ते सोड. हे बघ, हे इम्पॉर्टंट आहे. अरे आपल्यासाठी जरी महत्वाचं नसलं तरी माईंसाठी आहे ना. ठीक आहे, तू ते करून घे आणि मला जॉईन कर, मी पुढे वाचायला सुरुवात करतो. हा, हे सगळं बदलण्यासाठी आपल्याला डिवोर्स पेपर साईन करायचे आहेत यार. मग कशाला आत्ताच त्यात डोकं घालून बसली आहेस? तू आठवणी पुसायचं काम करतोयस आणि मी आठवणी जपण्याचं. बरोबर 2 विरुद्ध गोष्टी करतोय आपण. तू तोडतोयस, मी शेवटचा धागा जोडते. पण शेवटी काय लिहिलंय आपल्या नात्याचं भविष्य?
आवाज होता माझ्या कानाशी हो. माझी झोप म्हणून कशाला करता हो? झोपू दे. ए वसुधा, अगं तू लावलाय अलार्म. तुला उठायचं होतं म्हणून ना. मी उठलेच आहे, मी आता उठलेच आहे. इतक्या सकाळी उठून काय करणार आहेस तू? हा? ए वसुधा, कुठल्या बाबाच्या मातेच्या नादाला लागलीस का तू? पण या भगव्या कपड्यात गोड दिसतेस हा तू. थँक्यू. बघ अगं पण कसं आहे माहितीये वसुधा, एक दिवस चेंज म्हणून ठीक आहे ग, हा? पण किती दिवस चालणार आहे? जमीनवर काय झोपलेस, रात्री जेवली पण नाही. नाही काय काय वसुधा, ते गुप्तधन मिळावं म्हणून हे असले प्रकार काही लोक करतात, तसं काही नाहीये ना? नाही. ओ त्याच्या गुप्तधनाचं नाव बी पण काढू नका. पण ती पण कसली पण ती? पण मी हे व्रत करते आहे अक्षयसाठी, त्याला बरं वाटावं म्हणून. अक्षयला बरं वाटावं म्हणून तू व्रत करतेस? मला पचेल ना अशा थापा मार. हा? आणि काय ग वसुधा, इतक्या लवकर उठून काय करणार काय तू? आणि प्रायश्चित्त म्हणून रोज खाली जमिनीवर झोपायचं. जमिनीवर? पहाटे 4 वाजता उठायचं 4 वाजता? आणि थंड पाण्याने आंघोळ करायची. माई थंड. आणि मी सांगितल्याप्रमाणे जप करायचं. हे वसुधा, काय विचारतोय मी? इतक्या पहाटे उठून काय करणार काय तू? जप करणार आहे मी. जप? हा, काय करायचं ते कर तू. पण एक सांगतो, ते चंदन बिंदन काय लावू नकोस, त्या वासाची मला अलर्जी आहे, माहिती ना तुला? आणि उद्या सकाळी सांग नक्की हे सगळं कशासाठी चाललंय ते. झोपेची सगळं खोबर करून टाकलं पाहिजे. तिसरी पंक्ती लागू नये तुझ्या नावाची. आंघोळ आंघोळ आंघोळ, थंड पाण्याने आंघोळच करते आता. मला नाही माझा जीव गमवायचा. काय काय मोबाईल पण लावून तुला झाला? काय काय झोपा झोपा. गुड नाईट. एक 2 3 सया 3 कुठे गेला हा पेन? हा अक्षय, गुड मॉर्निंग. काय करतोयस? काय करतोय म्हणजे पेपर्सवर सह्या करायच्या राहिल्या होत्या ना, करून टाकल्या मी. चल सकाळी सकाळी चांगलं काम करून टाके, सह्या कर. ये 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 ये. एकूण 3 करायचे. ये इकडे, इकडे दुसरी आणि ही तिसरी कर. हॅलो अमृता, सही कर, सही कर. ओए हे घे, सही कर. काय झालंय अमृता? अमृता सही कर. अमृता काय बोलतोय मी? अमृता काय झालंय? सही कर ना. हे घे. मला जमणार नाही अक्षय. अगं नाही जमणार म्हणजे झालंय काय अमृता?
ए गंमत नाही बरं का अमृता ही, प्लीज मी सिरियसली बोलतोय. मजा नाही आहे यार, प्लीज. हे बघ असं सही कर यार. या दिवसाची वाट बघतोय आपण कधीपासून. मी केल्यात ऑलरेडी सह्या. पेपर्स द्यायचे गोड बोलींकडे. घे सही कर चल. अमृता मी चिडेनवर का आता. डोकं फिरवू नकोस प्लीज, सही कर. हा मूर्खपणा बंद कर यार. मला नाही जमणार अक्षय. जमणार नाही का जमणार नाही सही करायला? अमृता सही कर, नाही तर मला कारण सांग की तुला का जमणार नाही सही करायला. बिकॉज आय लव्ह यू. आय एम ट्रूली मॅडली अँड डीपली इन लव्ह विथ यू अक्षय. आणि हे सगळं मी मुद्दामून नाही केले. स्वतःला खूप थांबवायचा प्रयत्न केला तुझ्या प्रेमात पडण्यापासून, पण मी नाही थांबवू शकले. झालं प्रेम. काय करू मी. तुझ्या प्रेमात वाहून गेलीये मी अक्षय. स्वतःला हरवलंय मी तुझ्या प्रेमात. आणि मी या सगळ्यातून बाहेर नाही येऊ शकत आहे आणि मला यायचं सुद्धा नाहीये. यार पण आता Sorry, Akshay. But I love you. I really do. नाही रे मी रोखू शकले स्वतःला. काय करू मी. सांग ना मी काय करू. का झालं यार अमृता. हे असं नव्हतं व्हायला पाहिजे. तू वाहून गेलीस, स्वतःला नाही रोखू शकलीस. कळतंय मला. पण सुरुवातीला जर तू मला सांगितलं असतंस ना असं काही व्हायच्या आधी, तर काहीतरी करू शकलो असतो ना. खूप चांगली मैत्री आहे ना आपली. आणि यार मला तुझ्याबद्दल वाईट वाटतंय. माझं सोड, तुझं तर पहिलं प्रेम आहे. पण तू ते अशा माणसावर केलं की जो तुझ्या या प्रेमाच्या बदल्यात तुला प्रेम नाही देऊ शकणार. माझ्याकडे काही नाहीये तुला तुझ्या या प्रेमाच्या बदल्यात द्यायला. तुझ्या प्रेमाच्या बदल्यात मी तुला हवं असणारं प्रेम नाही देऊ शकत अमृता. कारण माझ्याकडे नाहीच येते. आता काय देऊ मी तुला. कुठे काय मागितलं अक्षय. ज्याच्यात देवाणघेवाण असते ते प्रेम थोडीच असतं. मला ना फक्त तुझ्यावर प्रेम करण्यापासून रोखू नको. हे असंच इतकंच प्रेम करायचंय मला तुझ्यावर. वेडू.
खरं झालंय सगळं स्वप्न होतं. नाही पण कशाला कळता कामा नाही की मी जळका वास कुठून येतोय? अरे देवा, माझे बटाटे जळले, आता काय खायचं मी? अहो काकू, तुम्ही काय करताय? म्हणजे चुलीवरचे भाजके बटाटे का खाणार आहात? हे कुठल्या प्रकारचं डाएट आहे? तुला तुला काय करायचंय ग? मी अक्षयच्या सुखासाठी करते, माझ्या पुतण्यासाठी मी काहीही करीन. तुम्ही दोघे इथं काय करताय? जा नाश्त्याचं बघा, चला. नाही माई, मला जळका वास आला ना म्हणून मी इकडे बघायला आले. आणि बर, आता आवरून पटकन खाली ये आणि तिला मदत कर. दोघींनी मिळून नाश्ता करायचा आज, माहितीये ना? चला पळा. माई अहो काय करताय? या दोघींना कशाला सांगताय नाश्त्याचं? तिचं डोकं चालतच नाही आणि हिचं डोकं वाऱ्याच्या पुढे धावतं. अहो नको माई, वाट लागेल नाश्त्याची. नाही नाही नाही, उलट आजचा नाश्ता ऑसम झालाय आई. बर, काय केलेस तरी का आज? माई, मटारचा सीझन आहे ना, म्हणून मी आज सगळं ना मटार स्पेशल केले. आलू मटारचे पराठे आणि तिरंगी कटलेट सुद्धा. माई, ते कटलेट आहेत ना, असे कुरकुरीत आणि खमंग झालेत. हो, खमंग झाले. हो आई. आणि आई, तुम्हाला माहितीये, दुपारचा स्वयंपाक आहे ना, मी आणि अमृता मिळून करणार आहोत. कुर्मा भाजी आणि पुलाव, शिवाय गोडात कॅरेमल पुडिंग करणार आहोत. वा वा वा, कॅरेमल पुडिंग करणार आहे तू? कॅरेमल, वा वा वा. हो, आणि माई, मला तुमच्या हातची ना स्पेशल कचोरी शिकायची आहे. संध्याकाळच्या नाश्त्याला करायची का? म्हणजे माई चालेल ना? चालेल, कचोऱ्या माई, कचोऱ्या. चालेल काय, धावेल. बर, चला आता लवकर तयारी करा. येतील सगळे नाश्ता करायला आणि आपला तयार नाही असं नको व्हायला. चला पळा. हो. काय माई माई माई, मी काय म्हणते, म्हणजे पुडिंग आहे, कचोरी आहे म्हणून नाही, असंच आपलं की थोडी सूट आजचा दिवस व्रतात मिळेल का? तू तर त्याचा विचारच करू नकोस. तू फक्त एकाच गोष्टीचा विचार कर. कोणता? कोणत्या? कोणता? पंटी पंटी. बरं, पंटी. जायला तो हो, बटाटा जळलं जळलं. असाच खाणार आहे? हो, नाही नाही, ते बाहेर काढणार आता. हे बाहेर बाहेर ए. तुला हे सगळं करायला लावताना मला सुद्धा तितकाच त्रास होतोय. पण माहीत असून देखील देवारा हलवण्याचं तू पाप केलंस आणि शिक्षा हे केवळ एक निमित्त आहे ग. तुला सुधारायचं. अरे यार, कठीणच. एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्हाला सकाळ सकाळ बोलवलेस? अरे एवढीशी गोष्ट आहे, एवढीशी गोष्ट आहे. मग काय, किती मेजर गोष्ट आहे यार. डोक्यावरचं टेन्शन गेलंय माझ्या, सॉर्ट आउट झालंय सगळं, कळत नाही तुला? अरे क्लिअर झालंय की अमृताच्या मनात तसं काहीच नाहीये. ती काही प्रेम बिम करत नाही, ती माझी आधीसारखीच मैत्रीण आहे. ही आनंदाची बातमी नाहीये का? आणि तुला फोनवर सांगायचं मी, म्हणून तुला मी इकडे बोलवलं फेस टू फेस बोलायला. नाही म्हणजे अचानक काय घडलं? काही जादू काय झाली? आतापर्यंत सगळं उलट घडत होतं. म्हणजे क्लिअर कट कळत होतं की ती तुझ्या प्रेमात आहे. काय बघ, काय सगळं कन्फ्युजन ना तू डोक्यात टाकलंस. मी हो ज्या प्रेमात पडलीये, मैत्रिणीसारखी वागतच नाहीये बघ. हा कळलं ना? हे कन्फ्युजन नको होतं मला.
मी ठरवून टाकलं यार, सगळं क्लिअर करायचं, हार या पार. मी तिला घेऊन गेलो आमच्या त्या वकिलांकडे, जे आमचा डिवोर्स करून देणार होते. पेपर्स पण हातात घेतले. तेव्हा गडबडली जरा ती, पण ऑफकोर्स यार मी तिला अचानक घेऊन गेलो, त्यामुळे जरा गडबडली असणार ना. पण रात्री गच्चीवर आमचं खूप छान डिस्कशन झालं. ती आधीसारखंच वागली, हसून खेळून मारून वगैरे. आधीची अमृता यार, माझी फ्रेंड अमृता, ती मला परत मिळाली यार तेव्हा. की पण बरं ना यार, त्यामुळे सगळ्या शंका मिटल्या ना माझ्या पण डोक्यातल्या. टेन्शन गेलं यार, आणि त्याच्याबद्दलची काळजी पण नाही राहिली आता मला. आणि तसं क्लिअर नसतं झालं तरी काय फरक पडणार होता ना. नाही म्हणजे तुमच्या दोघांचं तसं ठरलं होतं, त्यामुळे काळजी करण्याची काही गरजच नाहीये. तिचं तिने बघून घेतलं असतं. अच्छा, तिची काळजी तिने घेतली असती, मला काय फरक पडतो. तुला मी असा वाटतो इतक्या उलट्या काळजाचा? हे ओळखलंस तू मला? पण की अमृता खूप जवळची मैत्रीण आहे माझी. तिने खूप केलंय माझ्यासाठी, या घरासाठी. असा कसा मी तिला अजून तरी सोडून देईन? ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कळलं ना? इनफॅक्ट मी ठरवून पण टाकलं यार, माझं आणि किवचं लग्न झालं ना की मी अमृतासाठी एखादा छान, स्मार्ट, जेन्युइन, चांगला मुलगा शोधला. लग्न लावायला तिचं. काय झालं हसायला? काय झालं हसायला? नाहीतर काय अक्की, अक्की तू ना अमृताच्या मनात काय चाललंय ह्याचा शोध घेण्यापेक्षा तुझ्या मनात काय चाललंय ना याचा शोध घे. कधी कधी मला काय वाटतं माहितीये, तूच तिच्या प्रेमात आहेस. हे यार पंक्या, मला कळत नाही तुला असं का वाटतं यार की तिच्यावर मी प्रेम करायला लागलोय म्हणून. अरे का वाटतं म्हणजे काय, तू किती काळजी घेतोस तिची. आणि माणूस तेव्हाच काळजी घेतो जेव्हा प्रेम असतं. अरे अमृता जर माझी मैत्रीण म्हणून इतकी काळजी करू शकते, तर मी तिची काळजी करू शकत नाही एक मित्र म्हणून चांगला? सो असा निष्कर्ष निघतो की मी तिच्या प्रेमात पडलोय. हा, पंक्या सॉरी हा, मी फक्त क्यूवर प्रेम करतो, मी दुसऱ्या कुणाचाही विचार करू शकत नाही. अक्षय दादा, हा तू निघतोयस ना? हा, ठीक आहे चल, मला ड्रॉप कर. नाही 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 नाही, मी ऑफिसला चाललोय, क्लायंट कडे चाललोय. ए यार, काय नखरे आहेत रे तुझे? मला काही माहिती नाही हा, तू सोडतोयस मला, उशीर होतोय. सांग तुझ्या क्लायंटला बहिणीला सोडणं जास्त महत्वाचं होतं. हो असं सांगू मी? एक काम कर ना, तू सांग तुझ्या क्लायंटला सीए झाल्यावर घरची कामं मला आधी करायची आहेत, तुमची नंतर करते म्हणून. हा, बालिशपणा गेला नाही तुझा वाटतं अजून? ए राहू दे हा, मला माहिती आहे तू किती मोठा आणि मॅच्युअर झालायस ते. हे बघ, मला काही माहिती नाहीये, मला उशीर होतोय, तूच सोडायचंयस मला. त्यामुळे तू काय आता लहान नाहीस, कळलं ना? वेडेपणा करू नकोस. बघ रे काय हट्टीपणा करते. एक मिनिट, मी सॉर्ट आउट करतो. शमी, तुझी हरकत नसेल तर मी सोडू का तुला? तू हा, ठीक आहे चालेल, तू सोड मला. नाहीतरी हा खडूस ना खूप भाव खातोय. थांब, मी आलेच. थँक्यू या, तिला ड्रॉप कर. ओके. येऊ मी? येस सर, बाय. दोन दिवसात करू तुमचं काम. हा, नंतर करतो. साहेब हे एनवेलप आलंय. गुड जॉब अर्जुन, गुड जॉब. आता तुझं आणि मिंटूचं लग्न झालंय आणि तुम्ही दोघंही खुशीत आहात, हे या फोटोवरून गाडग्यांना कळेलच. आता हे फोटो गाडग्यांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली. गुड जॉब. झालंय भाज्यांचं सूप. माई, मी काय म्हणते, आता रोजच यांच्या डब्यात भाज्यांचं सूप देत जाऊ का? नाही म्हणजे ऑफिस पण सुरू झालंय, दगदग होते आता, आणि आताच खरी काळजी घ्यायला हवी ना.
अगदी बरोबर हो. बर, ही मिरपूड पण झाली, ती घाल त्याच्यावर आणि कोथिंबीर पण घाल, म्हणजे छान स्वाद येईल त्याला. बघितलं समृद्धा, किती काळजी घेतलीस तू अक्षयची, आणि अशी काळजी घेतलीस ती का कियाराने? शक्यच नाही मुळी. आणि हीच गोष्ट अक्षयला लवकरात लवकर कळायला हवी की कियारा किती स्वार्थी मुलगी आहे ते. आणि तेव्हाच तुझ्या प्रेमाची खरी किंमत त्याला कळेल. नाही माई, पण मला असं वाटतं की इतक्यात काहीच नको. नाही म्हणजे यांना उगीच धक्का नको बसायला हवं. कियारा कुठे आहे, का नाही आलीये हे आपल्यालाच माहिती नाहीये. यांची तब्येत सुधारल्यावरच कियाराबद्दल जे काही कळायचंय ना ते कळू दे. माझ्या प्रेमाची किंमत कळण्यासाठी यांच्या तब्येतीला उगाच त्रास नको. आणि ते म्हणतात ना माई, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. पूर्वी पटायचं नाही मलाही हे, पण आता पटतंय. कियाराबद्दल यांना जे काही कळायचंय ना ते योग्य वेळ आल्यावरच कळू दे. किती समजूतदारपणाने वागायला लागलीस तू आता. चल डबा भरायला घे. म्हणजे या दोघींना माहितीये कियारा कुठे आहे आणि का आली नाहीये, की याच लबाड बायकांनी लपवून ठेवलंय तिला. नाही नाही नाही, लक्षच ठेवलं पाहिजे यांच्यावर. आणि अक्षयच्याही कानावर घालायचं का हे, की आधी बोक्याला कन्फर्म करायला सांगावं. तेच करते. भजी खायची तुला? एकदम मस्त फर्स्ट क्लास आहे एकट्याचं जगणं. वा वा वा. डोक्याला कोणाचं शॉर्ट नाहीये, कोणाची बुणबुण पण नाहीये. त्या तुळशीच्या कुंडीत ठेवले 2 लाख रुपये, 40,000 रुपये KGB मध्ये, आणि 40,000 रुपये त्या प्लास्टिकच्या पिशवीत आहेत. आणि माझं लाख मोलाचं डोकं ज्या उशीवर टेकवतो ना मी, या उशीमध्ये आहेत 90,000 रुपये. फर्स्ट क्लास चाललेलं आहे आपलं. निरंजन आणि मधुरा, तुम्ही राहा तिथेच बदलीच्या जागी. माझं इथे झकास चाललेलं आहे. पण काय ग, अकाउंट बंद झालं तर गुलाबी हवा समाप्त होणार? नाही, नवीन गुलाबी हवेचं ठिकाण शोधावं लागणार. येईल एखादी थंड हवेची झुळूक. सत्य आहे, आली थंड हवेची झुळूक आली. हे कियाराला घेऊन आलेत का? बरं झालं तू इथेच भेटलीस. काय झालं? हा, माझ्या बरोबर कियारा येते का हे पाहत होतीस? हो. कुठे आहे ती? अजून का नाही आलीये? म्हणजे मी तिला दिलेल्या शब्दापासून मागे नाही फिरणार आहे. शिवाय आम्ही डिवोर्स सुद्धा घेणारच आहोत. ती का नाही आलीये? कारण
अक्षय खरंच खूप वाट बघतोय तिची. हे बाळा, मी पण एका मुलीचा बाप आहे आणि तुझा संसार मोडण्याचं पाप मी नाही करणार. काय? अक्षयला सांग, आता डिवोर्स घेऊ नकोस. आणि कियाराची वाट सुद्धा बघू नकोस. म्हणजे अगं किती प्रश्न आहेत चेहऱ्यावर. हा, कियाराबद्दल पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एनवलप मध्ये आहेत. घे. हा, आणि ही मिठाई. मिठाई कशाला? हो 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 हो. कळेल. हे एनवलप उघडून बघितलंस ना की कळेल. हे एनवलप तू बघ, अक्षयला दाखव. आणि माई साहेब कुठे आहेत? कुठे त्या? त्या बाहेर गेल्यात. बाहेर गेल्या. हरकत. पहा, या एनवलप मध्ये काय आहे ते पहा आणि मग मिठाई खा. आणि हो, तू सुद्धा मला मिठाई द्यायला हवीस. अगं तुझा संसार वाचवलाय मी. सुखी राहा. काय असेल या एनवलप मध्ये? मी अक्षयला फोन करून कळवावं का की कियाराच्या डॅडींनी असं काही पार्सल दिलंय? नाही, नको. मीच आधी बघते. काय होईल हे फोटो दाखवले तर? अक्षय तर खचूनच जाईल एकदम. आणि बाकीचे, त्यांना खूप आनंद होईल. ते बघून अक्षय आणखी खचेल. त्याची काळजी वाटते मला. काय करू? अय्या अमृता, कुरिअर आलंय का? आपले फोटो आलेत का? नाही, आपले कसे असतील? तुमचे स्पेशल फोटो आहेत ना. मला बघून. अगं काय? अगं काय करतेस राजेश? थांब ना, मला आधी बघू दे ना. अगं थांब ना, मला बघू दे. आधी मी बघते ना अमृता. नाही, तुला नाही आवडणार. मी येऊन दाखवणार. अगं काय वेडेपणा आहे भाग्यश्री? घे ना आता, घे. अगं काय? अगं घे ना. अरे बापरे, माईन सोबत वटार सोलायचे. हे घे, मी आले. मी काही पाहिलं नाही. आता तरी आमच्या रूम मध्ये जाऊन ठेवते. अक्षयला कसं आणि कधी दाखवायचं